नमस्कार फ्रेंड्स, फनटेक वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन योजना काढलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। या अंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप देणार आहे। तर त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर आपण या ठिकाणी सविस्तर योजनेची माहिती घेऊयात अगोदर। तर यामध्ये योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। ठळक वैशिष्ट्ये आहेत यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र व शाश्वत योजना। सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाची पूर्ण संच। अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% भरायचा आहे। उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मध्ये देण्यात येणार आहे। जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप देण्यात येणार आहेत। 5 वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्ससह, वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा। लाभार्थी निवडीचे निकष कसे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। माझा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा, कारण यापासून कोणी वंचित राहू नये। तर या ठिकाणी लाभार्थ्याचे निवडीचे निकष आहेत 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप व 2.5 एकरच्या पुढचे ते 5 एकरपर्यंतच्या शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमिनी धारक शेतकऱ्यास म्हणजे 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील। त्यामध्ये 3 अश्वशक्ती म्हणजे 3 HPचा, 5 अश्वशक्ती म्हणजे 5 HP आणि 7.5 अश्वशक्ती म्हणजे 7.5 HPची मोटार आणि कृषी पंप, सौर कृषी पंप आपल्याला या योजनेतून मिळणार आहे। तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपांची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील। वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारी शेतजमीन धारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील। ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे यांची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल। तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाण्यासाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत। अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील। तर आपण आजच या योजनेचा अर्ज भरा आणि आपण या योजनेचा लाभ घ्या। आणि इतर माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलच्या काही तक्रारी, काही माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंटमध्ये सांगावी, कळवावी। आणि ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ते मी यानंतर व्हिडिओ बनवून टाकणार आहे। तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।